शासकीय रुग्णालय म्हटलं की सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा व उपचार नजरेसमोर उभे राहतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी उच्च दर्जाची रुग्णसेवा व अत्याधुनिक उपचार दिले जात असून नुकतंच आधी वक्र ग्रंथीची गाठ या अतिशय दुर्मिळ आजारावर या ठिकाणी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 61 वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ॲड्रेनल लँड ट्यूमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच 10 लाखात 2 ते 8 व्यक्तींना होतो. या गाठीमुळे पोटदुखी व अशक्तपणा येणे हे लक्षणे दिसून येतात. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असते. त्यातूनच आता आधुनिक दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करणे जास्तच आव्हानात्मक असताना सुद्धा या रुग्णालयामध्ये हीच शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याचं शेवटी बोलताना ठाकूर यांनी सांगितलं. महाराष्ट्र सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे एक दुर्मिळ आणि ट्यूमरसाइटोमा किंवा त्याला आपण मराठीमध्ये आधी उच्च ग्रंथीचे गाठीवरचे ट्यूमर असं म्हणतो, ते दुर्बिणीद्वारे केलेलं आहे. त्याला 15 दिवस झालेले पेशंट घरी गेलेले आहे. सर्वप्रथम आज ते पत्रकार बंधू वेळात वेळ काढून आलेले आहेत त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी. त्यांचा मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा मी आभारी त्यांनी आज अमूल्य वेळ दिलेला आहे. दुसरं, या प्रेस कॉन्फरन्सच्या आधी या आणि त्याला आम्ही हेल्थ केअर वर्कर म्हणतो, त्यामुळे आमचे जे ओपी स्टाफ असतो, ओपी सर्वंट असतात, ओपी सिस्टर असतात, ॲनेस्थेटिस्ट असतात, त्यांना आम्ही गेटवर केलं. त्यांना एक वेगळा पायंडा पाडलेला आहे की कुठली गोष्ट चांगली उपक्रम करायचा असेल तर सर्वांना आपण एक टीमवर्क बरोबर घ्यायला पाहिजे. त्यांचं आम्ही साधं एक पुष्पगुच्छ रोज त्यांना आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांना एक मोटिवेट केलेलं आहे की हे जे मेडिकल कॉलेज हे टर्शरी केअर सेंटर म्हणून या सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये फेमस आहे. तिथे टर्शरी केअरचा अर्थ आहे की ज्या गोष्टी कुठल्याही हॉस्पिटलला प्रायव्हेट अथवा सरकारीमध्ये होत नाही ते आपल्या हॉस्पिटलला रिफर होतात आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारची रुग्णसेवा, चांगल्या प्रकारचे कौशल्य किंवा आपण तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करून द्यावे आणि सगळे आमच्या सरकारच्या माध्यमातून जे काही मोफत देणे सरकारची अपेक्षा असते. आणि